नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया के सॉल्वेज इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, के सॉल्वेज इंडिया लिमिटेडने ₹7.50 म्हणजे 7.5 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे फॉर द फायनान्शियल इयर 2024-2025. आणि मित्रांनो, के सॉल्वेज इंडिया लिमिटेडने आपला 7.5 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे ट्यूजडे 25 मार्च 2025. चला आता बोलूया विप्रो लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, विप्रो लिमिटेड शेअर राईज ॲज कंपनी पार्टनर्स विथ NVIDIA to launch sovereign AI सर्व्हिसेस फॉर गव्हर्नमेंट्स अँड एंटरप्राइजेस. तर मित्रांनो, विप्रो लिमिटेडने गव्हर्नमेंट आणि एंटरप्राइजेससाठी सोवेरन AI सर्व्हिसेस लॉन्च करण्यासाठी NVIDIA सोबत पार्टनरशिप केली. चला आता बोलूया PSU कंपनीबद्दल, जिचे नाव आहे MSTC लिमिटेड. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 19 मार्च 2025 म्हणजे काल संध्याकाळी जवळपास 6 वाजता. तर मित्रांनो, MSTC लिमिटेडने 26 मार्च 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 26 मार्च 2025ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते फायनान्शियल इयर 2024-2025 साठी. चला आता बोलूया NHPC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NHPC लिमिटेड शेअर राईज ॲज बोर्ड अप्रूव्ज ₹6,300 करोड बोरोविंग प्लान फॉर फायनान्शियल इयर 2026. तर मित्रांनो, NHPC लिमिटेडच्या बोर्डने फायनान्शियल इयर 2026 साठी 6,300 कोटी रुपयांच्या बोरोविंग प्लानला मंजुरी दिली. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला NHPC लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया नेस्ले इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 19 मार्च 2025 म्हणजे काल संध्याकाळी 8:20 आणि मित्रांनो, या अपडेटनुसार नेस्ले इंडिया लिमिटेडने 24 एप्रिल 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि नेस्ले इंडिया लिमिटेड 24 एप्रिल 2025ला आपल्या क्वार्टर 4चा रिझल्ट डिस्क्लोज करू शकते. चला आता बोलूया ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडबद्दल म्हणजे डीमार्टबद्दल. तर मित्रांनो, डीमार्ट शेअर इन फोकस ऑन ₹175 करोड इन्व्हेस्टमेंट इन सबसिडरी. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टने अनाऊन्समेंट केली की या कंपनीने आपल्या सबसिडरी कंपनी ॲव्हेन्यू ई कॉमर्स या कंपनीमध्ये 174.99 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट केले. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे ट्रेंट लिमिटेड. तर मित्रांनो, ट्रेंट लिमिटेड आर्म बुकर इंडिया टू ॲक्वायर 100% स्टेक इन TSSL फॉर ₹166.36 करोड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, टाटा ग्रुपची कंपनी ट्रेंट लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी बुकर इंडिया लिमिटेडने ट्रेंट हायपर मार्केट प्रायव्हेट लिमिटेड पासून THPL सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडची 100% हिस्सेदारी विकत घेतली आहे आणि यासाठी ट्रेंट लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीने ट्रेंट हायपर मार्केट प्रायव्हेट लिमिटेडसोबत शेअर परचेज ॲग्रीमेंट साईन केला. मित्रांनो, या ॲक्विजिशनची व्हॅल्यू आहे 166.36 कोटी रुपये. आणि मित्रांनो, ही जी कंपनी ट्रेंट लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीने
ॲक्वायर केली आहे. ही कंपनी 9 जून 1992ला इनकॉर्पोरेट झाली आहे. आणि मित्रांनो 31 मार्च 2024नुसार या कंपनीचा टर्नओव्हर आहे 42.35 कोटी रुपये. आणि मित्रांनो अशी अपेक्षा आहे की ही इक्विजिशनची डील 31 मार्च 2025ला किंवा त्याच्या पहिले पूर्ण होऊन जाईल. चला तर बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड. तर मित्रांनो KEI इंडस्ट्रीज पॉलीकॅब शेअर फॉल आफ्टर अडानी ग्रुप फोरेज इनटू वायर्स अँड केबल. तर मित्रांनो अडानी ग्रुपची कंपनी अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडने आपल्या सबसिडरीच्या थ्रू वायर आणि केबल बिझनेसमध्ये एंट्री केली आहे. आणि मित्रांनो याचाच इम्पॅक्ट आज आपल्याला KEI इंडस्ट्रीज पॉलीकॅबसारख्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. आणि मित्रांनो याच्या पहिले बिर्ला ग्रुपची कंपनी अल्ट्राटेक सिमेंटने सुद्धा अनाउन्समेंट केली होती वायर अँड केबल सेगमेंटमध्ये एंट्री करण्याबाबत. आणि मित्रांनो याचाच इम्पॅक्ट आपल्याला या शेअरवर आज पाहायला मिळाला आहे. तर चला याला थोडा अजून डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो अडानी ग्रुपची जबरदस्त कंपनी अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडच्या होली ओन सबसिडरी कंपनी कच कॉपर लिमिटेडने जॉईंट व्हेंचरमध्ये प्रणिता इको केबल लिमिटेड नावाची एक कंपनी इनकॉर्पोरेट केली आहे. आणि मित्रांनो या जॉईंट व्हेंचरमध्ये अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडच्या होली ओन सबसिडरी कंपनी कच कॉपर लिमिटेडची 50% हिस्सेदारी राहणार आहे. आणि मित्रांनो ही जॉईंट व्हेंचर कंपनी मेटल प्रोडक्ट, केबल आणि वायर्सच्या मॅन्युफॅक्चरिंग, मार्केटिंग, डिस्ट्रीब्युशन, बाईंग आणि सेलिंगच्या बिझनेसमध्ये इंगेज राहणार आहे. आणि मित्रांनो अशा प्रकारे अडानी ग्रुपने वायर्स अँड केबल बिझनेसमध्ये आपल्या एंट्रीची अनाउन्समेंट केली आहे. आणि मित्रांनो याचाच इम्पॅक्ट आपल्याला आज वेगवेगळ्या वायर अँड केबल सेगमेंटमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांवर पाहायला मिळाला आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.